आज आपण बनवणार आहोत मस्त खमंग खुसखुशीत आणि खस्ता मिनी कचोरी। हे पहा एकदम मस्त खस्ता अशी कचोरी आपली बनवून तयार झालेली आहे। अशी खुसखुशीत आणि खस्ता कचोरी घरी बनवायला अगदी खूप सोपी आहे। एकदम मस्त टम्म फुगलेली आणि खुसखुशीत अशी कचोरी जर तुम्हालाही बनवायची असेल तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा। उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत आणि मुलांसाठी मस्त अशी खस्ता कचोरी तर बनवायलाच पाहिजे। तर चला आपण सुरुवात करू मस्त खमंग खुसखुशीत आणि खस्ता कचोरी बनवायला। इथे आपण 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो मैदा घेतला आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। मीठ मैद्यासोबत छान असं मिक्स करून घेऊ। मैद्यासोबत मीठ व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये टाकायचं आहे डालडा तूप किंवा वनस्पती तूप। तर इथे आपण 100 ग्रॅम तूप घेतलेलं आहे। 500 ग्रॅम मैद्यासाठी आपण 100 ग्रॅम तूप वापरलेलं आहे। आपण तुपाऐवजी तेल देखील टाकू शकता। तूप किंवा तेल जेही टाकणार असाल ते व्यवस्थित कडकडीत असं गरम करून टाकायचं। मैद्यामध्ये हे तूप व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण हे मोहन जर व्यवस्थित असं परफेक्ट जमलं तर आपली कचोरी देखील छान मस्त खस्ता अशी तयार होते। तर त्यामुळे आपण हे हाताने छान चोळून असं मिक्स करून घेऊ। मैद्यासोबत तुपाचा साठा छान असा मिक्स करून घेतला आहे। हे पहा एकदम मस्त ओलसर असा हा गोळा बनून तयार झालेला आहे। तर या मैद्यामध्ये अगदी थोडं पाणी टाकून आपल्याला मैद्याची बाइंडिंग तयार करून घ्यायची आहे। आपल्याला याला जास्त मळून घ्यायचं नाहीये। तर हे पहा एकदम हलक्या हाताने आपण हे मिक्स करून घेऊ। आपण पाहू शकता आपण मस्त नरम असा हा गोळा तयार करून घेतला आहे आणि आपल्याला याला जास्त मळून घ्यायचं नाहीये। त्यामुळे आपण हा गोळा असाच ठेवणार आहोत आणि आता यावर आपण झाकण ठेवू आणि 10 ते 15 मिनिटांसाठी हा गोळा आपण साइडला ठेवून देऊ। इकडे आपण मुगाची 100 ग्रॅम डाळ 2 तासासाठी भिजवत ठेवली होती आणि डाळ व्यवस्थित अशी भिजलेली आहे। या डाळीतलं पूर्ण पाणी काढून घेऊन ही डाळ आपण मिक्सरवर वाटून घेऊ। इकडे आपण मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि यामध्ये मुगाची सगळी डाळ टाकत आहे। ही मुगाची डाळ आपल्याला जास्त बारीक देखील वाटायची नाहीये किंवा जास्त जाडसर देखील ठेवायची नाहीये आणि या डाळीमध्ये बिलकुल पाणी देखील टाकायचं नाहीये। 7 ते 8 लसूण पाकळ्या टाकत आहे। आपल्याला टाकायच्या नसल्या तर नाही टाकल्या तरी चालतात। त्यानंतर 3 ते 4 अद्रकाचे तुकडे टाकत आहे। त्याबरोबरच कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीर देखील आपण यामध्येच टाकणार आहोत आणि आता हे सगळं साहित्य आपण मिक्सरवर जाडसर असं वाटून घेऊ। कचोरीसाठी खमंग असा मसाला तयार करण्यासाठी 3 ते 4 चमचे धने घेतले आहेत। त्यानंतर 2 चमचे बडीशेप घेतली आहे। बडीशेपचा मस्त असा फ्लेवर येतो कचोरीमध्ये। त्याबरोबरच 2 चमचे जिरे घेतलेले आहेत। हे सगळे मसाले भाजून घेतले नाहीयेत, कच्चे आहेत। त्यानंतर हिंग टाकत आहे। एवढं साहित्य टाकून झाल्यानंतर आता आपण याचं मिक्सरवर छान बारीक असं पावडर तयार करून घेऊ। इकडे आपण मसाल्याचं मस्त बारीक असं पावडर तयार करून घेतलं आहे। मसाल्यांचं एकदम मस्त बारीक असं पावडर बनून तयार झालेलं आहे आणि आता आपण बाकीची तयारी करून घेऊ। गॅसवर इकडे कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे। त्यामध्ये 2 चमचे तेल टाकत आहे। तेल जास्त टाकायचं नाहीये, अगदी थोडंच तेल टाकायचं। तेलावर मिक्सरवर बारीक केलेले मसाले परतून घेऊ। अगदी मंद आचेवर मस्त खमंग वास येईपर्यंत हे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत। अगदी फक्त 1 मिनिटातच हा मसाला परतून झालेला आहे आणि त्यानंतर आता यामध्ये टाकायची आहे डाळीची तयार केलेली पेस्ट। तर हे पहा एकदम मस्त जाडसर अशी ही पेस्ट आपण तयार करून घेतली आहे। डाळीची ही पेस्ट तयार करण्यासाठी आपण बिलकुल पाणी वापरलेलं नाहीये। डाळीची पेस्ट ओलसर आहे, यामधला ओलसरपणा कमी होईपर्यंत ही पेस्ट आपण मसाल्यांसोबत छान खमंग अशी परतून घेऊ। अगदी फक्त 1 ते 2 मिनिटे झाली आहेत आणि यातला भरपूर असा ओलसरपणा कमी झाला आहे। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। त्याबरोबरच आपल्या आवडीनुसार आपण लाल तिखट टाकायचं, कमी जास्त प्रमाण करू शकता आणि त्यानंतर रंग येण्यासाठी हळद टाकत आहे। यामध्ये आपण लाल तिखट टाकलेलं आहे। आपल्याला जर लाल तिखट टाकायचं नसेल तर आपण हिरव्या मिरचीची पेस्ट देखील टाकू शकता आणि पुन्हा एकदा डाळीची पेस्ट आपण मसाल्यांसोबत एकसारखी परतून घेऊ। डाळीची पेस्ट एकसारखी परतून घेतल्यानंतर यातला ओलसरपणा कमी झालेला आहे आणि आता त्यानंतर यामध्ये टाकत आहे लिंबू रस। तर इथे आपण 1 पूर्ण लिंबू घेतलेला आहे आणि त्यातला रस यामध्ये टाकत आहे। तर लिंबाऐवजी आपण लिंबू सत्व किंवा आमचूर पावडर देखील टाकू शकता। त्याबरोबरच अगदी 2 ते 3 चिमूट साखर टाकलेली आहे आणि आता यामध्ये टाकत आहे बारीक शेव। तर इथे आपण 50 ग्रॅम शेव घेतलेली आहे। आपण शेव टाकण्याऐवजी फरसाण देखील टाकू शकता। फरसाण मिक्सरवर बारीक करून टाकायचं। खस्ता मिनी कचोरी बनवण्याची ही रेसिपी जर आपल्याला आवडली तर लाईक आणि शेअर नक्की करा।
कचोरीसाठी एकदम मस्त परफेक्ट असं हे सारण बनून तयार झालेलं आहे आणि आता आपण इथे गॅस बंद करू आणि हे थंड करण्यासाठी काढून घेऊ। 15 ते 20 मिनिटांनंतर मैद्याचा गोळा छान असा सेट झाला आहे आणि आता आपण एकदा हाताने छान असायला मळून घेऊ। जास्त मळून घ्यायचं नाहीये, फक्त अगदी थोडंसंच मळून घ्यायचं आहे। जास्त मळून घेतलं तर आपल्या कचोरीला लेयर्स येणार नाहीयेत। आणि आता आपण यामधला अगदी छोटासा गोळा काढून घेऊ। आपण इथे पाहू शकता कचोरीसाठी मैद्याचा गोळा एकदम मस्त नरम असा तयार केलेला आहे। कचोरी मस्त फुलून येण्यासाठी असाच एकदम नरम गोळा तयार करायचा। असे छोटे छोटे गोळे तयार करून हाताने त्याला गोल आकार देऊन घ्यायचा आणि त्यानंतर याचे असे छोटे छोटे गोळे काढून घ्यायचे। असे छोटे छोटे गोळे काढून घेतल्यामुळे सगळे गोळे एका आकाराचे तयार होतील। तर आपण सगळे गोळे असेच काढून घेऊ। मिनी कचोरी करण्यासाठी इथे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेतले आहेत आणि ते एवढे झाले आहेत। आता यावर आपण झाकण ठेवू आणि यातले आवश्यकतेनुसार थोडे थोडे गोळे काढून घेऊ। हे गोळे झाकलेलेच राहू द्यायचे, नाहीतर सुकून जातात। आणि आता या छोट्या छोट्या गोळ्यांना आपण हातानेच आकार देऊन घेऊ। तर अशा पद्धतीने वाटीसारखा आकार देऊन घ्यायचा आहे। गोल आकार देताना एकदम पातळ देखील नाही बनवायचं। आणि आता त्यानंतर यामध्ये आपण सारण भरून घेऊ। कचोरीचं सारण देखील व्यवस्थित थंड झालेलं आहे आणि आता यामधला 1 चमचा किंवा अर्धा चमचा सारण घेऊन आपण त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ। सारणाचा असा गोळा तयार करून घेतला आहे। हे सारण भरून आपण आता कचोरी तयार करून घेऊ। अगदी हलक्या हाताने प्रेस करून कचोरीचा आकार देऊन घ्यायचा। आपण जसे छोटे छोटे आकाराचे मोदक बनवतो त्या पद्धतीनेच हे बनवून घ्यायचं आणि त्यानंतर आता हे बंद करून घ्यायचं। व्यवस्थित असं हे बंद करून घ्यायचं, नाहीतर तेलामध्ये तळताना फुटण्याची शक्यता असते। सगळ्या बाजूंनी एकसारखं करून घेतल्यानंतर आता आपण हे हातावर घ्यायचं आणि याला चप्पट आकार द्यायचा। तर हे पहा, अगदी हलक्या हाताने चप्पट आकार देऊन घ्यायचा। मध्यभागी असं खोलगट झालं पाहिजे आणि सगळ्या कचोरी आपण अशाच तयार करून घेऊ। इकडे तेल देखील व्यवस्थित असं गरम झालं आहे आणि आता हे पहा, आपण सगळ्या कचोरी तयार करून घेतल्या आहेत। एक एक करून सगळ्या कचोरी आपण या तेलामध्ये टाकून घेऊ। एक वेळेस तेलामध्ये जेवढ्या कचोरी येतील तेवढ्या कचोरी टाकत आहे। कचोरी टाकल्याबरोबर लगेचच त्या पलटून घ्यायच्या नाहीयेत। तेलावर 1 ते 2 मिनिटे तळल्यानंतरच कचोरी पलटून घ्यायची आहे। तर इथे आपण झाऱ्याऐवजी चमच्याचा वापर करू, म्हणजे कचोरी व्यवस्थित पलटून घेता येईल। तर हे पहा, इथे आपण चमचा घेतलेला आहे आणि ह्या चमच्याच्या साहाय्याने कचोरी आपण पलटून घेऊ। अगदी मस्त टम्म अशा फुगत आहेत कचोरी। कचोरीला अधूनमधून एकसारखं असंच पलटून घेत राहायचं आहे। मंद आचेवर कचोरी मस्त खमंग खस्ता होईपर्यंत तळून घेऊ। 7 ते 8 मिनिटे झाली आहेत आणि आपण पाहू शकता कचोरीचा रंग देखील मस्त असा बदललेला आहे आणि कचोरी मस्त टम्म देखील फुगली आहे। अगदी मंद आचेवर ही कचोरी आपण आणखीन 4 ते 5 मिनिटांसाठी तळून घेऊ। तर आपण पाहिलं मिनी कचोरी बनवायला किती सोपी आहे। तर ही रेसिपी तुम्ही देखील बनवा, खा आणि आपला अभिप्राय कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका। एक वेळेस कचोरी तळण्यासाठी 15 मिनिटे लागली आहेत। कचोरी तळून तयार झाली आहे। यामधलं पूर्ण तेल नितळून काढून आपण कचोरी काढून घेऊ आणि बाकीच्या राहिलेल्या सगळ्या कचोऱ्या देखील आपण अशाच तळून घेणार आहोत। सगळ्या कचोऱ्या तळून तयार झाल्या आहेत आणि एकदम मस्त खस्ता खमंग खुसखुशीत अशा या कचोऱ्या बनलेल्या आहेत। ही कचोरी आपण गरम गरम देखील खाऊ शकता किंवा 7 ते 8 दिवसासाठी डब्यामध्ये स्टोअर देखील करून ठेवू शकता। मिनी कचोरीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि आपण आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।